कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण परमेश्वराच्या नामस्मरणाने करतो. तसेच आज या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पांचा आगमन प्रत्येकाच्या घरोघरामध्ये गावोगावामध्ये झालेला आहे. 1.5 दिवसाचे गणपती गेले, 12 दिवसाचे गेले आणि आता 21 दिवसाचा गणपती बाप्पा आपल्या जाधव साहेबांच्या या निवासस्थानी विराजमान आहे. तुम्ही शांतता पाळलात तर कार्यक्रमाची शांतता वाटते. शांतता पाहिजे, शांतता पाहिजे. स्तवनाला तरी शांतता ठेवा, स्तवनाला तरी शांतता ठेवा. जाधव साहेबांच्या या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि जाधव साहेबांनी हा गणपती बाप्पा लाडाने आपल्या घरात आणलेला आहे आणि त्यानिमित्त हा कार्यक्रम आहे. म्हणून कार्यक्रमाची सुरुवात विद्या 64 कलेचा तू करता दुःख संकटे पडती तुझे नाम घे तरी ना कळली घराला तुझी गोड गाथा मार्ग दावया पुनमला हीच एक विनंती करते आता
तुझ्या भक्तीचा स्वीकार आहे. अमृतमय शब्द फुलांचा तुझ्या चरणी पुष्पहार आहे. आणि मन भावनांचा त्रिवार वंदन तुला वारंवार आहे. माझ्या कला गुणांना देवा गणराया फक्त तुझाच एक आधार आहे. तुझाच एक आधार आहे. तुझाच एक आधार आहे. कशाला हवी ग मजरा सोन्याचं दागिना. कार्यारंभी प्रथम करते कार्यारंभी प्रथम करते तुलाही वंदना. कार्यारंभी प्रथम करते तुझलाही वंदना. रणी देवा धावतले गौरीच्या नंदना. रणी देवा धावतले गौरीच्या नंदना.
रणदेव धावत रे. कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच या आशा ही आशा माझ्या वेड्या मनाची आशा कोण होशी तू दिनांच्या दिनेशा पूर्वावी माझी आता फक्त एकच मनीषा सत्वर दर्शन द्यावे बा तुझे गौरी गणेशा. सुंदरशी चाल आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. प्रीतम प्यारे बंदूक मनात गोली दे ला 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 एक वेगळं काहीतरी म्हणून मी सांगते आपल्याला. जुनी चाल आहे, जुनं तेच सोनं म्हणून काय म्हणायचं म्हणा.
आधी सुद्धा याच ठिकाणी याच रंगमंचावर शक्तिधुराचे सामने झालेले आहेत आणि अनेक शाहिरांबरोबर याच रंगमंचावर मी कार्यक्रम केलेले आहेत. तसंच याही वर्षी 2025 रोजी आमचे या ठिकाणी आयोजक चंद्रकांतजी यशवंत जाधव साहेबांनी आम्हाला परत त्या ठिकाणी आपली सेवा करण्यासाठी बोलावले आहे. नक्कीच संधीचं सोनं करून जाणार आहे. तत्पूर्वी हृदय जिंकलंच या ताईचं तू. बघा याला म्हणतात संगीतातला जाणकार प्रेक्षक. मला माहिती तुझं नाव काय? गोवा लक्ष सुद्धा त्या म्हणायचं बघा आला आला पाहिजे वेळा तीन वेळा लागेल. शक्ती तुझ्याची डबल बारीची ही गायक एक नंबर ही गायक एक नंबर आणि घरगाव भसल्याची पुन्हा मला घरकर घरगाव भसल्याची पुन्हा मला घरकर घरगाव भसल्याची म्हणून त्या म्हणायचं शक्तिधुरामध्ये असंख्य शाहिरां 2-3 वर्ष कार्यक्रम बंद केले होते रसिको. पण जेव्हा मी या वर्षी चालू केले 2025 ला तेव्हा गणपतीला माझे कार्यक्रम झाले. त्याच्यानंतर शाहीर पूनम आगरकरवर एवढा अन्याय झाला की माझ्याच कलाक्षेत्रातील कलाकारांनी माझ्यावर अन्याय केले. माझे कार्यक्रम त्या ठिकाणी माझ्याबद्दल वाईट मंगळ सांगून माझे कार्यक्रम हडप केले. माझ्या ग्रुपचे कलाकार किंवा माझ्याबद्दल वाईट साईट सांगून वैयक्तिक विषयी सांगून मला या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कलाकारांनी केलेला आहे. माझे नवरात्रीमध्ये दरवर्षी माझे नवरात्रीमध्ये सकाळ ते संध्याकाळ कार्यक्रम असतात रसिक हो. या कलाकारांनी माझ्यावर एवढा अन्याय केलाय. मी बुवांना म्हणत नाही, बुवांनी मला साथ दिलेली आहे. बुवांना तुम्हाला खरोखर धन्यवाद देते मी. पण आमच्या जोडीला जळणूक खूप आहे या ठिकाणी. माझा परमेश्वर वाईट करणार नाही म्हणून काय म्हणते बघा बुवा गवळण सादर करते. वाईट म्हणून घेऊ नका, लक्ष असू द्या काढण्यासाठी. अन्याय कशा बाबतीत होतोय तो वेळ आल्यावर मी तुम्हाला नक्की सांगेन. चालेल ना? म्हणून काय म्हणायचं बघा जी गवळण मी या ठिकाणी आपल्या समोर सादर करते ती काय बघा
याला माझा दडका चांगलाच माहित आहे. हो की नाही? हो की नाही? बरोबर ना? वाईट नाही गाणार, चांगलंच गाते. काय वाईट नाही गाणार. इथे माझ्या महिला सुद्धा बसलेल्या आहेत. गाईन ते शास्त्र आधारे गाईन आणि या ठिकाणी सर्वांचा मान सन्मान ठेवूनच गाईन आणि मनोरंजन करणारा वाटते. याला माझा दडका चांगलाच माहित आहे, तरी हा नेहमी स्वतःची लाल करतो आहे. करतो की नाही? करतो की नाही? करतो ना? याला माझा दडका चांगलाच माहित आहे, तरी हा नेहमी स्वतःची लाल करतो आहे. या राधेसमोर आज कान्हा तुझी हरायची बारी आहे, आणि तू कितीही प्रयत्न केलास तरीही राधाच तुला आज भारी पडणार आहे. जिथं तिथं याच्या नावाची बोंब ही उठलेली आहे, जिथं तिथं याच्या नावाची बोंब उठलेली आहे, आणि एक नंबरचा टपोरी चोर म्हणून याची इज्जत गेलेली आहे. चोऱ्या करून करून शिव्या खाऊन खाऊन याची बुद्धिमत्ता ताटलेली आहे, आणि हा काय लढणार माझ्याशी, हा तर आधीच खपलेला आहे. आधीच खपलेला आहे. म्हणून काय म्हणायचं बघा, गवळणीकडे लक्ष असू द्या. लई चिडखोर हा कान्हा, आज डावात चिडणार हाय, आज डावात चिडणार हाय. म्हणजे काय माहिती का, मी काय बोलू दे किंवा नाही बोलू दे, तरी बुवा जसा तवा गरम होतो असा तापत, एवढा तापत की काय सुमार नाही. हो, अजून ताप, अजून ताप. तर मग मला दुसरी वारी दणक्यात सादर करता येईल. हो की नाही? लई चिडखोर हा कान्हा, आज डावात चिडणार हाय, आज डावात चिडणार हाय. वरवरचा तोर याचा साऱ्या जगाला माहित हाय, खेळ खेळाया धावतो हा कान्हा, कसे याला हे माहित नाही. लय चिडखोर हा कान्हा, आज डावात चिडणार हाय, वरवरचा तोरा याचा साऱ्या जगाला माहित हाय, खेळ खेळाया धावतो हा कान्हा, कसं याला हे माहित नाही. काय माहित नाहीये? माहित असेल नसेल, पण काय माहित नाही बघा. लय चिडखोर हा कान्हा, आज डावात चिडणार हाय, आज डावात चिडणार हाय. वरवरचा तोर याचा साऱ्या जगाला माहित हाय, खेळ खेळाया धावतो हा कान्हा, कसं याला हे माहित नाही. बघा याची पिचकारी, आकार बघा आकार. बघा याची पिचकारी कशी घालून फुटलेली हाय. पिचकारीचा आकार माहिती आहे तुम्हाला? ती कुठून फुटलेली असते? पिचकारी कुठून फुटलेली असते? कुठून? म्हणलं काय माहिती. पिचकारी काय, पिचकारीचे रंगपंचमीचे खेळ खेळत नाही का? कोकणामध्ये हा रंगपंचमीचा खेळ खेळला जातो. पण कान्हा जेव्हा रंगपंचमीचा खेळामध्ये दंग असतो, त्याला माहित नसतं पिचकारी खाली, पिचकारी खाली, पिचकारी खाली कुठे फुटलेली आहे? नक्की? मानलं तुम्हाला. पिचकारी खाली फुटलेली आहे, बरोबर की नाही? खालीच फुटलेली असते ना. त्याचा बुवा म्हणतील काहीतरी वेगळं. बुवा, पिचकारी खालीच फुटलेली असते. म्हणून खेळ खेळाया धावतो हा कान्हा, कसं याला हे माहित नाही. बघा याची ती पिचकारी, बघा याची ती पिचकारी कशी खालून फुटलेली हाय. बघा याची ती पिचकारी कशी खालून फुटलेली हाय.
कसं करतोस तू आईला बघायची ते पिसणारी बघायची ते पिसणारी कशी घालून फुटलेली कशी घालून फुटलेली जाधव साहेब पुढे गेले साठी करतात ते जीवाचं रान आहे जेथे जातात तिथे मिळतो त्यांना मान आहे असे आपले लाडके साहेब चंद्रकांत जाधव या कडवई गावाची शान आहे गोरगरिबांच्या हितासाठी करतात ते जीवाचं रान आहे जेथे जातात तिथे मिळतो त्यांना मान आहे अरे असे लाडके आपले साहेब चंद्रकांतजी जाधव या कडवई गावाची शान आहे कडवई गावाची शान आहे कडवई गावाची शान आहे वैशिष्ट्य त्यांचं हे खास आहे सहन करतात ते त्रास आहे पण मन त्यांच्या एकच ध्यास आहे या कडवई गावचा व्हावा विकास आहे वैशिष्ट्य त्यांचं हे खास आहे सहन करतात ते त्रास आहे पण मनी त्यांच्या एकच ध्यास आहे या कडवई गावचा भावा विकास आहे भावा विकास आहे भावा विकास आहे दादा साहेब कर्तव्य दक्ष असे कर्तबगार पाहिले कर्तव्य दक्ष असे कर्तबगार पाहिले सदैव हक्कासाठी झगडणारे मी दमदार पाहिले या रायगड रत्नागिरीचे किल्लेदार पाहिले आज मी कडवई गावामध्ये या कडवई गावची शान चंद्रकांत जाधव पाहिले म्हणून गणपती बाप्पा तुला जाधव कुटुंबियांनी लाडाने पाटावर बसवलेला आहे म्हणून काय म्हणायचं आहे लक्षात असू द्या अरे जाधव साहेबांचा लाडाचा देवा जाधव साहेबांचा लाडाचा देवा कसा लाडाने पाटावर बसलाय ग गणरायाच्या मूर्ती पाहून या ठिकाणी मन धन्य झालं मन प्रफुल्लित झालं जेव्हा गणरायाचं दर्शन घेतलं त्यावेळी असं वाटलं की खरोखर जीवनातला खरा आनंद आपल्या गणरायाच्या चरणाशी आहे जन्म मरण हे गणरायाच्या चरणाशी आहे तिथेच अर्पण करावं म्हणून काय म्हणते बघा जाधव साहेबांचा लाडाचा देवा कसा लाडाने पाटावर बसलाय ग